गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल. आप संस्कृती पाटील. तर आज आहे आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम. तर इथे मी सुंदर असं सजावट केली आहे मी आणि माझ्या मम्मीनी. इथे आम्ही आमचं जे टी व्ही कॅबिनेट आहे त्याच्यावरती पण आम्ही खूप सुंदर असं सजवलेलं आहे. आम्ही घर खूप सुंदर असं आवरून घेतलेलं होतं आणि ही आमची नवीन बेडरूम आम्ही बनवली बाल्कनीची आणि खूप सुंदर टर्नआउट झाली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता. अजून आम्ही दिवे वगैरे लावणार आहोत, ते आम्ही नंतर लावू. इथे बायकांना देण्यासाठी माझ्या मम्मीनी मसाला दूध बनवला आणि वेगळीकडे तिच्यासाठी स्वतःसाठी चहा ठेवला आणि खूप सुंदर, खूप टेस्टी आणि दिसायला कितका कलर भारी आलेला. खूप टेस्टी होतं दूध. नंतर मग मी मम्मीचे व्हिडिओज काढले, फोटोज वगैरे काढले, आम्ही तिचं शूट केलं. इथे आम्ही आमच्या डायनिंग टेबलवरती फ्लावर पॉट लावलेला. माझ्या पप्पांनी हे फुलं मम्मीसाठी खास आणलेली, तर आम्ही ते इथे सजावटीमध्ये यूज केली. तर हे सगळे स्लोमोमध्ये व्हिडिओज आहेत, त्यामुळे तुम्हाला अशाच दिसणार आहेत. इथे माझी मम्मी दूध देवाला नैवेद्य म्हणून ठेवत होती. तर हा रुमाल इथे माझ्या मम्मीने ठेवला होता देवाला वाहन म्हणून, आणि माझ्या मम्मीने ते दूध पण ठेवलं होतं देवासाठी. इथे मी मम्मीची सुंदर अशी हेअरस्टाईल करून दिलेली आणि माझ्या मम्मीला ती हेअरस्टाईल आवडलीच नाही. नंतर माझ्या मम्मीने हेअरस्टाईल चेंज केली. सो आता काय करू नाही शकणार त्या गोष्टीला. मम्मीची साडीसुद्धा खूप छान दिसत होती. ऑल ओव्हर माझ्या मम्मीचा लुक लुक खूपच छान होता. त्यानंतर हे आम्ही फुलं, तिळगुळ, हळदी कुंकू ठेवलं होतं आणि हे जे आहे हे आमचं वाहन आहे. आणि इथे आम्ही बाहेर अशी छोटीशी रांगोळी काढली होती. आधी मी रांगोळी काढलेली, पण ती खूप घाण आलेली, ती एवढी चांगली नव्हती आली. म्हणून मग आम्ही दुसरी चेंज करून काहीतरी इझी काढलं थोड्याच वेळात. आणि आता फायनली सगळं आम्ही लाईट वगैरे लावून बसलो होतो. इथे बायकांची वाट बघत होतो. इथे आम्ही दिवे वगैरे फायनली लावलेले आहेत, तर हे तुम्ही बघू शकता. कसं वाटतं सगळं कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्ही तुमचं हळदी कुंकू कसं केलं हे सगळं सांगा. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना सांगा, सबस्क्राईब करा, आमचे सबस्क्रायबर्स वाढवा.